लातूरमध्ये हा भाजपचा मेळावा झालेला आहे. कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय आणि अबकी बार 405+ हा नारा कशा पद्धतीने साकार करतो? लातूर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर महायुती म्हणून आणि भाजप म्हणून आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये हे असे मेळावे घेण्याचं निश्चित केलेलं आहे. त्याची सुरुवात आज लातूर ग्रामीण विधानसभेचा मेळाव्याने झालेली आहे. आणि इथून पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये असे कार्यकर्त्यांचे बूथ प्रमुखांचे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मेळावे होणार. सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात अशी चर्चा सुरू आहे की लातूरचे उमेदवार बदलतील आणि पक्षांतर्गत गटबाजी आहे. संभाजी पाटील हे काँग्रेसचा उमेदवार नाही, हा भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदींचा उमेदवार आहे. नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय, नरेंद्र मोदींनी घेतलेला दिलेला उमेदवार ते बदलण्याचा काही विषय येत नाही. त्यांनी पूर्ण विचारांती हे उमेदवारी दिलेले असतात. त्याच्यामुळे तसा काही अफवा करण्याचा काँग्रेसवाल्यांचा प्रयत्न असेल तसं काही होणार नाही. यावेळेस काँग्रेसवाल्यांचा गेल्या वेळेसपेक्षा 1 लाख अधिक मतांनी पराभव होणार आहे हे त्यांना दिसत असताना ते अफवा पसरवण्याचं काम करतात. संभाजी पाटील नाराज आहेत असं? आमच्या पक्षामध्ये कोणीही नाराज नाही. आमच्या पक्षामध्ये सगळा परिवार म्हणून आम्ही काम करतो. त्याच्यामुळे कुणी आमच्यामध्ये नाराज असण्याचा काही विषयच येत. आजच्या कार्यक्रमाला संभाजी पाटील आणि आमदार अभिमन्यू पवार सुद्धा उपस्थित होते. आजही महाराष्ट्रामधले काही उमेदवार डिक्लेअर व्हायचे राहिलेले आहेत. अभिमन्यू पवार हे धाराशिव उस्मानाबादचे आमदार असल्यामुळं, त्यांचा लोकसभेचा निर्णय अजून झालेला नसल्यामुळं, आज मुंबईमध्ये एक तातडीची बैठक बोललेली असल्यामुळं अभिमन्यू पवार त्या बैठकीला गेलेले आहेत. तसेच संभाजीराव सुद्धा अकोला लोकसभेचे प्रभारी आहेत. त्या संदर्भामधली बैठक असल्यामुळे ते त्या बैठकीला गेले. आज निलंगा शहरामध्ये संदीप थोडं माईक असं होऊ शकत नाही. सोशल मीडियावरती ह्या उठणाऱ्या चर्चांना काय उत्तर द्या? आमच्या भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा उमेदवार हे खासदार सुधाकर शृंगारेच आहेत आणि 100% 4 जूनला त्या लातूर लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून खासदार सुधाकर शृंगारे 4 लाखाच्या अधिक मताधिक्याने निवडून गेलेले तुम्हाला दिसते. अभिमन्यू पवार साहेब इच्छुक आहेत लोकसभेसाठी. तो विषय माझा नाही. मी एक कार्यकर्ता आहे. इच्छुक तर आता आपल्या लातूर लोकसभेमध्ये 50 जण आमच्याकडे इच्छुक होते. पक्ष नेतृत्व निर्णय घेईल. आमच्यामध्ये पक्ष नेतृत्व निर्णय घेतो. आमचा उमेदवार हा कमळाचं फुल हा आमचा उमेदवार असतो. व्यक्तीपेक्षा आम्ही पक्षाच्या नेतृत्वाला आणि आमच्या कमळाच्या फुलाला अधिक महत्व देतो. भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा कुठं फटका बसेल? आमच्या भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी नाही. आमचा परिवार मोठा आहे. आमच्या परिवारामध्ये कार्यकर्त्यांची संख्या, संघटनात्मक आमची बांधणी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आमच्या पक्षामध्ये जे काही कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्या कार्यकर्त्यांच्या जाळ्याच्या जोरावर भारतीय जनता पक्ष ही निवडणूक सहजरित्या जिंकून जाईल असा आम्हाला स्वतःला आत्मविश्वास.